हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आज आपण आवर बॉडी हा जो आपला सेकंड लेसन आहे तो पाहणार आहोत. तर सुरुवात करूया. आपण शब्द आणि शब्द, वाक्य आणि वाक्य समजून घेणार आहोत. तर बघा, विच मेजर बॉडी पार्ट्स आर बीइंग युज्ड व्हाईल परफॉर्मिंग द ऍक्टिव्हिटीज इन द पिक्चर बिलो. आपल्याला इथे एक चित्र दिलंय आणि त्या ठिकाणी कोणकोणत्या बॉडी पार्टचा वापर केलेला आहे ते आपल्याला विचारलेला आहे. बघा, हा इथं मुलगा वास घेतोय पुस्तकाचा, फुलाचा, म्हणजे याने नोज वापरलेला आहे. ही मुलगी बॉलला किक मारते, म्हणजे इथं लेग हा बॉडी पार्ट वापरलेला आहे. इथं या ताई पुस्तक वाचतायत, म्हणजे त्यांनी आईज वापरलेला आहे. या ठिकाणी रेडिओवर काहीतरी ऐकताय ते आजी, त्यांनी इयर्स हा पार्ट वापरलेला आहे. इथं या काकांनी आईज आणि हँड्सचा वापर केलेला आहे. तर हे बॉडी पार्ट जे आहेत त्याचा आपण वापर करत असतो. आता पुढे एक एक सेंटेन्स, एक एक कन्सेप्ट आपण समजून घेऊया. बघा, वी कॅन सी अवर बॉडी पार्ट्स लाईक हँड अँड लेग्स, म्हणजे आपले हात आणि पाय सारखे बॉडी पार्ट्स आपण पाहू शकतो. द ऑर्गन्स लोकेटेड आउटसाइड ऑफ द बॉडी आर कॉल्ड आउटर ऑर्गन्स, म्हणजे जे ऑर्गन्स, जे अवयव आउटसाइड द बॉडी, लोकेटेड आउटसाइड द बॉडी म्हणजे शरीराच्या बाहेरच्या बाजूला असतात, त्यांना आउटर ऑर्गन्स म्हणजेच बाह्य अवयव म्हणतात. आउटर ऑर्गन्स आर सो कॉल्ड एक्सटर्नल ऑर्गन्स, त्यांना बाह्य इंद्रिय असं सुद्धा म्हटलं जातं. टू पिक अप ऑब्जेक्ट्स, वस्तू उचलण्यासाठी. वॉक, चालण्यासाठी. रन म्हणजे धावण्यासाठी. मूव्ह म्हणजे हालचाल करण्यासाठी. अँड परफॉर्म मेनी अदर डेली टास्क वी यूज अवर हँड्स अँड लेग्स, यासाठी आपण हात आणि पायाचा वापर करतो. देअरफॉर हँड्स अँड लेग्स आर कॉल्ड मोटर ऑर्गन्स, त्याला मराठीमध्ये कर्मेंद्रिय असं सुद्धा म्हटलं जातं. बघा, इथं पण म्हटले कर्मेंद्रिय, की काम करण्यासाठी आपण वापरतो म्हणून त्याला कर्मेंद्रिय असं म्हणतात. बघा, आता इथं आपण काय करूया, एक्सटर्नल ऑर्गनची जी डेफिनेशन आहे त्याला आपण हायलाइट करून ठेवूया, म्हणजे तुम्हाला एक्सरसाइज सोडवताना सोपं जाईल. एक्सटर्नल ऑर्गन्स आणि मोटर ऑर्गन्स, हात आणि पायांना का म्हणतात त्याला सुद्धा आपण हायलाइट करून ठेवूया. ओके, आता पुढे बघा, द ऑर्गन्स विथ द हेल्प ऑफ विच वी बिकम अवेअर ऑफ सराउंडिंग्स आर कॉल्ड सेन्सरी ऑर्गन्स, म्हणजे आपल्याला परिसराबद्दल ज्या ऑर्गन्स, ज्या इंद्रियाकडून, ज्या अवयवाकडून माहिती मिळते त्याला सेन्सरी ऑर्गन्स, मराठीमध्ये त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. बघा, आईज, इयर्स, नोज अँड स्किन आर अवर सेन्सरी ऑर्गन्स. दे आर ऑल्सो एक्सटर्नल ऑर्गन्स. द टंग इज ऑल्सो अ सेन्सरी ऑर्गन. ही जी ज्ञानेंद्रिय आहेत ती किती आहेत बघा, आईज 1, इयर्स 2, नोज 3, स्किन 4 आणि टंग 5. आणि हे आपल्या डोळ्यांना दिसतात बाहेरून, म्हणून ही जी सेन्सरी ऑर्गन्स आहेत ते एक्सटर्नल ऑर्गन्स सुद्धा आहेत. बघा, इथं सेन्सरी ऑर्गनच्या डेफिनेशनला मी हायलाइट करतो. सेन्सरी ऑर्गन म्हणजे काय, आणि सेन्सरी ऑर्गन्स किती आहेत, 1, 2, 3, 4, 5. टंग. ओके, पुढे बघूया आपण. बघा, आपल्याला इज द टंग अँड एक्सटर्नल ऑर्गन. टंग म्हणजे जीभ हा एक्सटर्नल ऑर्गन आहे का इंटरनल ऑर्गन आहे? तर मित्रांनो, टंग हा इंटरनल ऑर्गन आहे, आंतर इंद्रिय आहे, कारण की ते आपल्या तोंडाच्या आत वसलेले असते म्हणून. लक्षात ठेवा. तर पुढे पाहूया. बघा, आता लेट्स अंडरस्टँड, त्याला समजून घेऊया. तर काय समजून घ्यायचे आपल्याला? बघा, इंटरनल ऑर्गन म्हणजे काय. ऑर्गन्स that are inside the body and cannot be seen from the outside are called internal organs. म्हणजे असे काही इंद्रिय असतात की ती आपल्या शरीराच्या आत असतात, बघा, आतल्या बाजूला असतात. अँड कॅनॉट बी सीन फ्रॉम द आउटसाइड, आणि बाहेरून आपल्याला दिसत नाहीत, त्यांना इंटरनल ऑर्गन्स म्हणतात. तर इंटरनल ऑर्गन्स कुठले आहेत बघा, इथे दिलेत आपल्याला.
ब्रेन आहे. आपण पाहू शकतो का ब्रेन बाहेरून? नाही, म्हणून ते इंटरनल ऑर्गन आहे. लिव्हर आहे, लंग्स म्हणजे फुफ्फुसे आहेत, हार्ट म्हणजे हृदय आहे, स्टमक म्हणजे जठर आहे. बघा आकार बघा प्रत्येकाचा, जठराचा आकार बघा. स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतडा आहे, लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठा आतडा आहे, इथं आहे ॲनस. ओके, आता आपण एका एका इंटरनल ऑर्गनची माहिती पाहत जाऊया पुढे. आता बघा, ब्रेन. द ब्रेन इज लोकेटेड इन साइड अवर स्कल. स्कल म्हणजे काय? कवटी. डोक्याची कवटी असते का, त्याच्या आतमध्ये ब्रेन असतो. द स्कल प्रोटेक्ट्स द ब्रेन. कवटीमुळे मेंदूचं रक्षण होत असतं आपल्या ब्रेनचं. इन्फॉर्मेशन रिसीव्ह फ्रॉम अवर सेन्सरी ऑर्गन्स इज प्रोसेस अँड स्टोर्ड इन द ब्रेन. म्हणजे आपल्या सेन्सरी ऑर्गन्स कडून, ज्ञानेंद्रियाकडून मिळालेली जी माहिती आहे ती काय केली जाते, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि ती माहिती कुठं साठवली जाते? आपल्या मेंदूमध्ये साठवलेली जाते. दीज इन्फॉर्मेशन इज यूज फ्रॉम टाइम टू टाइम. आणि वेळोवेळी ही माहिती वापरली जाते. वी एक्सपिरियन्स इमोशन्स लाईक अँगर, जॉय अँड सॉरो थ्रू द ब्रेन. म्हणजे आपल्या ज्या भावना असतात, राग असेल, गंमत म्हणजे आनंद असेल, जॉय म्हणजे आनंद असेल, सॉरो म्हणजे दुःख असेल, या सगळ्या भावना आपण याची जाणीव कुठं होते? आपल्या या सगळ्या भावनांची जाणीव आपल्याला ब्रेन मध्ये होत असते. आता पुढे आहे हार्ट. हार्ट म्हणजे हृदय. द हार्ट इज लोकेटेड स्लाइटली लेफ्ट ऑफ द सेंटर ऑफ द चेस्ट. आपल्या छातीच्या थोडस डाव्या बाजूला हे हार्ट असतं छातीमध्ये. इट इज अबाउट द साइज ऑफ अवर क्लोज्ड फिस्ट. म्हणजे आपली ही झाकलेली मूठ आहे का, झाकलेली मूठ प्रत्येकाची, तेवढा त्याचा आकार असतो. इट वर्क्स लाईक अ पंप. एखाद्या पंपाप्रमाणे ते काम करत असतं. शेतातला पंप पाहिला असेल तुम्ही, मोटर काय करतं? विहिरीतलं पाणी घेते आणि ते सगळीकडे शेतात पसरवण्याचं काम पंप करत असतो. तसंच हार्ट हा सुद्धा एक पंप आहे. ते द हार्ट कीप्स सर्क्युलेटिंग ब्लड थ्रू द ब्लड वेसल्स थ्रू आउट द बॉडी. आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात, ब्लड वेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या, त्या रक्तवाहिन्यांमधून जे हृदय आहे ते सगळ्या शरीराभर रक्त फिरवण्याचं काम करत असतं. आता पुढे आहे लंग्स. लंग्स म्हणजे फुफ्फुसे. देर आर 2 लंग्स इन अवर चेस्ट. आपल्या चेस्टमध्ये बघा काय असतात? 2 लंग्स असतात. इथं बघा दिसते तुम्हाला, इथं लंग्स दिसत आहेत, इथं हार्ट दिसतंय बघा, इथं आहे का, इथं ब्रेन दिसतोय आपण पाहिलेला आता, आहे का. दोन आपल्याला लंग्स असतात आणि यांचं काम काय असतं? द लंग्स सप्लाय ऑक्सिजन टू द एंटायर बॉडी. आपल्या संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचं काम कोण करतं? लंग्स करत असतात. द फंक्शन्स ऑफ द हार्ट अँड लंग्स आर डिपेंडंट ऑन इच अदर. लंग्स आणि हार्टचं काम हे एकमेकांवर अवलंबून असतं. ऑक्सिजन फ्रॉम द एअर इज रिक्वायर्ड टू प्युरिफाय द ब्लड विच इज सप्लाइड बाय द लंग्स. बघा, ऑक्सिजन फ्रॉम द एअर इज रिक्वायर्ड टू प्युरिफाय द ब्लड. म्हणजे रक्त शुद्ध करण्यासाठी आपण हवेतून जो ऑक्सिजन घेतलेला आहे त्याची गरज असते. कशासाठी? टू प्युरिफाय द ब्लड, रक्त शुद्ध करण्यासाठी. विच इज सप्लाइड बाय द लंग्स. आणि तो ऑक्सिजन कोणाकडून पुरवला जातो? लंग्स कडून पुरवला जातो. बोथ दीज ऑर्गन्स आर लोकेटेड इन द रिब केज. रिब केज म्हणजे आपला छातीचा पिंजरा. रिब केज ऑफ द चेस्ट, जिथं आपण बरगड्या असतात म्हणतो ना आपण त्याला. तर द थिन फ्लॅट बोन्स ऑफ द केज आर कॉल्ड रिब्स. रिब्स म्हणजे बरगड्या. ज्या पातळ चपटी हाडं जे असतात आपल्या छातीमध्ये त्याला काय म्हणतात? रिब्स म्हणतात, बरगड्या. आणि या बरगड्यांच्या पिंजऱ्यांमध्ये आपली काय असतात? लंग्स असतात आणि त्या ठिकाणी त्यांचं रक्षण होत असते. पुढे पाहूया काय म्हणले लेसन मध्ये. पुढे आहे स्टमक. त्याचा आकार बघा कसा आहे. स्टमक म्हणजे जठर. द लॉंग ट्यूब दॅट कॅरीज फूड इटन थ्रू द माउथ इज कॉल्ड एसोफेगस. बघा आता पहिल्यांदा एसोफेगस म्हणजे काय ते बघायचे. द लॉंग ट्यूब दॅट कॅरीज फूड इटन थ्रू द माउथ इज कॉल्ड एसोफेगस. म्हणजे तोंडाद्वारे खाल्लेलं जे अन्न आहे ते वाहून नेणारी जी लांब नळी असते त्याला एसोफेगस म्हणायचं. एसोफेगस म्हणजेच अन्ननलिका. एसोफेगस म्हणजेच काय? अन्ननलिका. दिस फूड इज डिलिव्हर्ड टू द माउथ
through the esophagus. This food is delivered to the stomach through the esophagus. म्हणजे स्टमक पर्यंत अन्न कोण घेऊन येतं? ही लांब नळी, हिची तोंडापासून सुरू होत असते. द स्टमक इज अ बॅग लाईक इंटरनल ऑर्गन. बघा, एक पिशवी सारखा भाग आहे हा. पिशवी सारखा भाग आहे वेअर फूड इज चर्ड, की जिथं अन्न घुसळलं जातं मिक्सर सारखं. अँड द लिव्हर हेल्प्स इन द डायजेशन ऑफ दिस फूड. आणि ह्या अन्नाचं पचन करण्याचं काम कोण करत असतं? आपला लिव्हर करत असतो. कळलं? पुन्हा पुन्हा ही आकृती बघा एकदा तुम्ही. बघा, इथं स्टमक आहे आपलं, आहे का? आणि बघा, इथं लिव्हर आहे त्याच्या शेजारीच. त्या अन्नाचं पचन करण्याचं मदत काम करत असतो. आता पुढे बघूया आपण स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतडं. देर इज अ लॉंग ट्यूब कनेक्टेड टू द स्टमक कॉल्ड स्मॉल इंटेस्टाईन. स्टमक म्हणजे जठराला जोडलेली एक लांब नळी असते, त्याला स्मॉल इंटेस्टाईन म्हणतात, म्हणजे लहान आतडे असं म्हणतात. इन दिस द डायजेशन ऑफ फूड इज कम्प्लिटेड. बघा, लहान आतड्यामध्ये अन्नाचं पचन पूर्ण झालेलं असतं. न्यूट्रिएंट्स म्हणजे जे पोषक घटक असतात आपल्याला अन्नातून मिळणारे, आणि पाणी फ्रॉम द फूड आर ॲब्झॉर्ब इन द ब्लड. म्हणजे इथं काय होतं? स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जे पोषक घटक असतील, प्रोटीन्स असतील, विटॅमिन्स असतील आणि पाणी, ते ब्लडमध्ये म्हणजे रक्तामध्ये त्या ठिकाणी ॲब्झॉर्ब केलं जातं, शोषून घेतलं जातं. आता पुढे आहे बघा लार्ज इंटेस्टाईन. द लार्ज इंटेस्टाईन इज अ ब्रॉड ट्यूब कनेक्टेड टू द स्मॉल इंटेस्टाईन. त्या लहान आतड्याला जोडलेली मोठी नळी जी असते, रुंद जी नळी असते, तिला लार्ज इंटेस्टाईन म्हणतात, मोठं आतडं म्हणतात. अँड वॉटर फ्रॉम अनडायजेस्टेड फूड, न पचलेल्या अन्नातलं पाणी, इज ॲब्झॉर्ब इन द लार्ज इंटेस्टाईन. इथं बघा, नुसतं पोषक घटक आणि पाणी शोषून घेतलं जातं. जे न पचलेले अन्न आहे, अनडायजेस्टेड फूड आहे, त्यातलं पाणी मोठ्या आतड्यामध्ये शोषून घेतलं जातं. द लास्ट पार्ट ऑफ द लार्ज इंटेस्टाईन इज कॉल्ड रेक्टम. बघा आता, हा जो हे जे लार्ज इंटेस्टाईन आहे त्याचा लास्ट पार्ट जो आहे, शेवटचा भाग आहे, त्याला रेक्टम म्हणतात. रेक्टमला मलाशय असं म्हणतात मराठीमध्ये. अँड वेस्ट प्रोडक्ट्स म्हणजे जे आपली विष्ठा आहे, शी प्रोड्यूस्ड ड्युरिंग द डायजेशन आर स्टोर्ड हिअर फॉर अ व्हाईल. आणि ह्या रेक्टम मध्ये काय केली जाते? आपली जी विष्ठा आहे, जो आपण न पचलेला भाग बाहेर टाकणार आहोत, ती काही काळासाठी इथं साठवली जाते. अँड लॅटर एक्सपेल्ड थ्रू ॲनस. ॲनस द्वारे ती विष्ठा आपण बाहेर टाकत असतो, तो न पचलेला भाग असतो. बघा, नेम द इंटरनल organs in our body other than the ones studied above. बघा, आपण जे वरती भाग अभ्यासले त्यापैकी एखादा वेगळा भाग आहे का इंटरनल ऑर्गन? तो तुम्ही सांगायचा आहे. ऑर्गन्स दॅट आर इनसाइड द बॉडी अँड कॅनॉट बी सीन फ्रॉम द आउटसाइड आर कॉल्ड इंटरनल ऑर्गन्स. जे ऑर्गन्स शरीराच्या आतमध्ये असतात आणि बाहेरून आपल्याला दिसत नाही, त्याला इंटरनल ऑर्गन्स म्हणतात. इंटरनल ऑर्गन्स परफॉर्म डिफरंट फंक्शन्स. ही जे आंतरेंद्रिय असतात ती वेगवेगळी कार्य करत असतात. द ब्रेन, हार्ट, लंग्स, लिव्हर, स्टमक, एसोफेगस, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम अँड ॲनस आर अवर इंटरनल ऑर्गन्स. हे आपली इंटरनल ऑर्गन्स आहेत. ओके, तर याचा जो एक्सरसाइज आहे तो सुद्धा मी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. सगळे आन्सर्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, तर डिस्क्रिप्शन मध्ये जावा आणि एक्सरसाइज सुद्धा पहा, तुम्हाला समजावून दिलेला आहे. थँक्यू.